तिरुपती बालाजी मध्ये दिल्या जाणाऱ्या लाडूंच्या प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याची धक्कादायक बाब उघड झाल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या प्रकरणात माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर आरोप केले आहेत। तर जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षानं हे सर्व आरोप फेटाळलेत। तेलुगू देसम पाठोपाठ आता भाजपनेही जगनमोहन यांना या प्रकरणात लक्ष केलं आहे। भाजपा आणि आंध्र प्रदेशचे माजी प्रभारी सुनील देवतर यांनी या प्रकरणात जगनमोहन रेड्डी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत। तिरुमला देवस्थानाकडून आलेली बातमी धक्कादायक आहे। हा हिंदू विरोधातील मोठा कट आहे। जगनमोहन रेड्डींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देवतर यांनी केली। त्याचबरोबर जगनमोहन रेड्डी हे ख्रिश्चन आहेत। तिरुमला देवस्थानाला 7 हिल्स म्हटलं जातं, त्यामधील 3 टेकड्या त्यांनी ख्रिश्चनांसाठी दिल्या आहेत असा गंभीर आरोप देवतर यांनी केला। जगनमोहन रेड्डी यांनी श्रद्धा नसलेल्या व्यक्तीला प्रसाद कंत्राट दिले होते। तिरुमला मध्ये धर्मांतर करण्याचा त्यांचा कट होता। तिरुमला बसेलमध्ये जेरुसलेम यात्रेची जाहिरात केली होती। तेलुगू शाळा ख्रिश्चन मिशनरीला देण्याचा त्यांचा कट होता, तो हाणून पाडला असा दावा देवतर यांनी केला आहे।